नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 बॉर्डर रांगोळी डिझाईन करणार आहोत. अगदी सुंदर, सोप्या आणि आकर्षक रांगोळी आहेत. अगदी आपण कोणत्याही पूजेच्या चौरंगासमोर, चौरंगाच्या सभोवताली, पाटाच्या भोवती आपल्याला कुठेही काढता येतील अशा एवढ्या सुंदर, अगदी उंबरवट्याच्या समोरसुद्धा काढायला येतील अशा डिझाईन आहेत आजच्या. तर व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो. 6ही डिझाईन आजच्या खूप सुंदर आहेत आणि रेखीवसुद्धा आहेत. तर इथे बघा, आपण लाल रांगोळीने असा डॉट्स मारून घेतला आहे आणि त्याभोवती आपण अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. तर आपण अशी नाजूक डिझाईन इथे काढलेली आहे आणि खाली आपण अशा 2 लाईन देणार आहोत. वरच्या साईडने सुद्धा सेम आपल्याला याच पद्धतीच्या लाईन देऊन पिवळ्या रांगोळीने असे 2 डॉट्स द्यायचे आहेत. आणि आपण हिरव्या रांगोळीने असे 3 डॉट्स देऊया तिथे. अगदी सिंपल आणि दिसायला एकदम सुंदर दिसणारी आपली ही रांगोळी इथे तयार होत आहे. तर इथे बघा, आपण असे 3 डॉट्स देऊयात आणि बोटाने सुद्धा आपल्याला मागच्या साईडने ओढून घेता येईल, नाहीतर आपण इयरबडच्या सहाय्याने या पद्धतीने ओढून घेऊयात. तर इथे एक अशी सुंदरशी डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर या रांगोळी आपल्याला अगदी आपल्या देवघराच्या समोरसुद्धा काढता येतील आणि प्रत्येक पूजेच्या चौरंगाच्या आणि पाटाच्या समोर तरी आपल्याला आवर्जून या रांगोळी काढता येतील आणि काढायलासुद्धा पाहिजे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर हे बघा, या पद्धतीने मी असे 2 तुरे काढलेत, मध्ये आपण जॉईंट केलेलं आहे आणि अशा 2 लाईनसुद्धा काढल्यात आणि त्या लाईनच्या वरती आपल्याला असे 2 चक्र काढायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यावरती आपण अशा 3 लाईन देणार आहोत आणि आपण वरती लाल रांगोळीचे असे 2 मोठे डॉट्स देऊयात आणि खालच्या साईडने आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. हिरव्या रांगोळीने एक दिला आणि पिवळ्या रांगोळीने सुद्धा देऊयात. अगदी युनिक रांगोळी आहे, खूपच सुंदर दिसेल आणि काढायलासुद्धा तेवढीच सोपी आहे. तर हे बघा, या साईडनी, या आकाराच्या आपल्याला दोन्ही साईडनी अशा 3 लाईन द्यायच्या आहेत आणि आपण इथे असं क्लीनसुद्धा करूयात. अगदी साध्या सोप्या सिंपल मात्र हटके स्टाईलच्या आपल्या या रांगोळी आहेत. अगदी कुणालाही काढता येतील आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतील. तर या पद्धतीने आपण साईडला लाल आणि पिवळ्या रांगोळीचे असे डॉट्स देऊयात. आता इथून पुढे आपले सण चालू होतील. आता पहिला म्हणलं तरी आपला आषाढ महिन्यातल्या दीप अमावस्येपासून आपले सण चालू होणार. त्यासाठी आपल्याला प्रत्येक सणाला रांगोळी काढायची असतात. आता श्रावण महिना चालू होणार, पूजा पाठ वैकल्य आपले इथून चालू होणार. तर त्या पूजेसाठी आपल्या चौरंगाच्या समोर, पाटाच्या समोर आपल्याला सुंदर अशा रांगोळी डिझाईन काढता येतात. त्यासाठी तुम्हाला या रांगोळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवसुद्धा करून ठेवा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करा. तर हे बघा, इथे आपण 2 ते 2 डॉट्स दिलेत आणि या प्रकारची आपण डिझाईन काढली. दोन्ही साईडला आपण चक्र काढलेले आहेत आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे असे 5-5 डॉट्स देऊयात आणि पेन्सिल, पेन किंवा ब्रशच्या सहाय्याने आपण आतल्या साईडने ओढून घेऊयात. या पद्धतीने मध्ये डॉट्ससुद्धा द्यायचा आहे आणि साईडला लाईन ओढून घ्यायची आहेत आपल्याला इथे. आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने लाईन देऊन डॉट्स द्यायचे आहेत. अगदी सुंदर, मनमोहक, मन प्रसन्न करून जातील अशा या रांगोळी डिझाईन आहेत. सोप्यासुद्धा आहेत आणि अगदी कमी कलर वापरून, कमी रांगोळी वापरून आपल्या या रांगोळी डिझाईन तयार होतात आणि दिसायलासुद्धा एकदम सोप्या आहेत, काढायलाही सोप्याच आहेत. तर तुम्हाला आजच्या या 6 बॉर्डर रांगोळीपैकी तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात सोपी वाटली किंवा आवडली हे नक्कीच सांगा. तर इथे बघा, आपण असं चौकोन काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन असे चेक्स तयार करायचे आहेत. चेक्स तयार करताना मधोमध अगोदर आपल्याला एक रेषा द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही 2 द्या किंवा 1 द्यायची असेल तर 1 द्या. या पद्धतीने लाईन दिल्यामुळे आपले चेक्स अगदी व्यवस्थित येतात, बरोबर त्याच साईजचे येतात, लहान मोठे होत नाहीत. ही ट्रिक आहे हे चेक्स आपल्याला व्यवस्थित काढण्यासाठी. तर साईडला आपण अशा 2 लाईन दिल्यात आणि 2 असे मोठे डॉट्स दिलेत. मी इथे वाटीच्या सहाय्याने प्रेस केलेला आहे आणि हलक्या आपल्याला हाताने असे चक्र काढायचे आहेत दोन्ही साईडला. अगदी सुंदर रांगोळी आहे ही सुद्धा.
नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि साईडला आपण अशा एक एक लाईन देऊन घेऊयात. आणि साईडला आपण अशा आडव्या 3 लाईन द्यायच्या आहेत. त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. खालीसुद्धा आपण 3 लाईन दिल्यात आणि निळ्या रांगोळीने एक डॉट्स दिला आहे आणि लाईन दिली आहे. वरती आपण असे 3 डॉट्स दिलेत आणि आपण बोटाने किंवा इयरबडच्या साहाय्याने मागच्या साईडने ओढून घेऊयात. हे बघा या पद्धतीने. आणि तिथेसुद्धा एक छोटासा आपण निळ्या रांगोळीचा डॉट्स देऊयात. आणि आपण जे चेक्स काढलेत त्यामध्ये असे तुम्ही डॉट्ससुद्धा देऊ शकता किंवा मी डॉट्स दिलेत त्याच ठिकाणचे तुम्ही असे फीलसुद्धा करून घेऊ शकता. त्यानेसुद्धा रांगोळी अजून सुंदर दिसते. नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी एक वेळा ट्राय करून पहा. काढायला पण सोपी आहे आणि दिसायला खूपच सुंदर आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूया. तर इथे बघा आपण असं स्टार काढून घेतलेला आहे. ज्या मैत्रिणींना खूप अवघड रांगोळी जमत नाहीत त्यांच्यासाठी ही रांगोळी आहे. खूप सोपी आहे आणि सुंदरसुद्धा आहे. तुम्हीच सांगा ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला. तर हे बघा दोन्ही साईडने आपल्याला असे वरच्या साईडने चक्र काढून घ्यायचे आहेत आणि क्लीनसुद्धा करून घ्यायचे आहेत. आणि याच पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा आपल्याला तुरे काढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, रोज रांगोळी पाहण्यासाठी आणि नवनवीन रांगोळी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. आणि रांगोळी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या सख्यांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर रोज रात्री आपला व्हिडिओ येतो त्यामध्ये 5, 6, 7 अशा मी रांगोळी तुम्हाला दाखवत असते. अगदी सोप्या आणि अगदी कमी कलर वापरून कमी जागेत काढता येणाऱ्या रांगोळी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि इंस्टावरती सुद्धा आपलं पेज आहे अनु डेली रंगोली, तिथेसुद्धा फॉलो करा. तर हे बघा अगदी सोपी रांगोळी ही काढूनसुद्धा झालेली आहे. तर आपण आता इथे शेवटची रांगोळी काढूयात. हे बघा दोन्ही साईडने आपण असे तुरे काढलेत आणि सेम त्याच पद्धतीने खालीसुद्धा आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर एकूण 3 आपले असे गोलाकार तयार होतील इथे. आणि खालच्या साईडला सुद्धा आपण अशा लाईन देऊयात, साईडने सुद्धा लाईन देऊयात. पूर्ण पहा, ही रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहे. मला आवडलेली आजची ही रांगोळी आहे. तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी, नवनवीन रांगोळी शिकण्यासाठी नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जरूर पहा. खूप सुंदर रांगोळी आहेत, अगदी छोट्या छोट्या मस्त आहेत. आणि इथून पुढे सुद्धा पाहत राहा, कारण नवीन रांगोळी तुम्हाला शिकता येतील, तुमच्या दारात काढता येतील. आणि शिकतसुद्धा राहा आणि रांगोळीसुद्धा नवनवीन तुमच्या दारामध्ये तुम्ही काढत राहा. तर हे बघा अगदी सुंदरशी रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर आपण भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत रांगोळींची प्रॅक्टिस करा, रांगोळी काढा आणि एक नव्या प्रकारचं सकारात्मक वातावरण तुम्हीसुद्धा निर्माण करा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.